तर आता टायमिंग सांगते तुम्हाला. तर आता वाजत आहेत 5, 4 वाजून 59 मिनिट झालेले आहेत. तर आज आहे ना भोगी पण आहे, तर भोगीची तयारी पण मला करायची आहे. हो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तसेच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मॉर्निंगचा टायमिंग आहे, आत्ता वाजलेले सकाळचे 5:30. तर आज ना मी ह्या कलरची साडी वेअर केले. तर आज आहे भोगी, तर भोगीची भाजी वगैरे मला बनवायची, सगळा स्वयंपाक करून घ्यायचं आहे. थोडं लवकरच मी सगळा स्वयंपाक करून घेणार आहे, कारण मला बाहेर पण जायचं ना त्याच्यामुळे. तर चला आता पटकन मी लागते स्वयंपाकाला. ते बघू शकता काय ना, रात्रीच मी किचन पूर्ण क्लीन करून ठेवलं होतं. तर ही सगळी भांडी वगैरे घासली होती. त्यानंतर यांचं ताट वगैरे बघते. हे खरकट आहे ना, हे बाहेर टाकायचं राहिलं होतं कारण जाम उशीर झालेला ना. आणि स्वयंपाकाची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली, सगळं काढून वगैरे ठेवले. चला आता करू पटकन स्वयंपाक. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि मी 5 वाजता उठले. त्यानंतर माझं आवरायला वगैरे आंघोळ वगैरे करायला अर्धा तास लागला. आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये. तर बघा आता मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे, कारण आज आहे भोगी ना. तर भोगी असलं ना तर मग 12 मिसळीची भाजी बनवतात, त्याचबरोबर त्याच्यासोबत मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात. तर मला पण नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. आणि मी लवकर स्वयंपाक याच्यासाठी पण करून घेणार आहे, कारण आरूची स्कूल आहे ना, तर आरूला टिफिन पण द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आज परत माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट पण आहे, तर मग मला तिकडे पण दवाखान्यात पण जायचं आहे. तर 10 वाजताचा टाईम दिलेला आहे. तर मग 10 वाजताच मला म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यामुळे मग 10 वाजायच्या आत मला सगळी माझी घरातली कामं करायची आणि सण पण करायचा आहे, म्हणजे भोगी आहे ना. तर त्यामुळे मग आधी देवपूजा करून देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतरच मी घराच्या बाहेर पडणार आहे. तर लवकर उठलं ना बघा, सगळी कामं वेळेवर होतात. त्यामुळे मग माझं असंच रुटीन असतं. तर रात्रीच मी भरपूर अशी स्वयंपाकाची पूर्वतयारी केली होती. त्यामुळे सकाळी आता मला काही एवढं टेन्शन नव्हतं. थोडंफार जी चॉपिंग राहिली होती, जसं की टमाटे बघा, आपण रात्री नाही कट करून ठेवू शकत ना. त्यामुळे मग टमाटे, काकडी ते मी सकाळी कट करणार आहे. बाकी जे काही चॉपिंग होती, ज्या भाज्या आपण कट करून ठेवू शकतो, त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत फ्रीजमध्ये मी. तर आता इथे बघू शकता तुम्ही, टोमॅटो वगैरे मी कट करून घेतलेला आहे. आणि भांडे वगैरे मी आत्ताच लावणार नाही आहे, कारण सकाळी सकाळी भांडे लावले ना बघा, तर मग मुलं पण उठून बसतात आणि झोप पण त्यांची मोड होती ना, त्यामुळे. तर बघा, रात्रीच स्वयंपाकाची पूर्वतयारी केल्यानं खूप सारं आपलं काम इझी होतं. आणि अशाच प्रकारे मग मी दररोज स्वयंपाकाची तयारी वगैरे करत असते. तर पूर्वतयारी यासाठी पण आवश्यक आहे, कारण खूप लोक आहेत बघा जे वर्किंग वुमन आहेत, तर त्यांना तर हे खूप बेस्ट आहे. कारण बघा, सकाळी मग पटापट भाज्या टाकायच्या, स्वयंपाक करायचा, टिफिन बनवायचा आणि लगेच घेऊन जायचं, सोपं पडतं. नाही तर मग सकाळी चॉपिंग, कटिंग हे करण्यात खूप वेळ जातो आणि गडबड पण असते ना सकाळी. त्यामुळे मग रात्रीच थोडीफार स्वयंपाकाची तयारी केली, किंवा मग आपल्याला काय दुसऱ्या दिवशी बनवायचं आहे हे आधीच विचार करून ठेवलं ना बघा, तर आपल्या दुसऱ्या दिवशीचं काम पण इझी होतं. आपण पटापट लगेच भाजी घेतली आणि टाकली असं होतं. आणि त्यामुळे मग आपला स्वयंपाक पण लवकर आवरतो, आपला वेळ नाही वाया जात की आपल्याला कोणती भाजी बनवायची यामध्ये. आणि आज सांगू, मला सकाळी सकाळी कोणी रडवलं. तर मी कांदा कट करत होते आणि बघा, कांदा कट करणं मला अजिबात आवडत नाही, कारण जेव्हा जेव्हा मी कट करते ना तेव्हा मला रडू येते. तर असंच झालं आज पण. सकाळी सकाळी मी कांदा वगैरे कट केला आणि अशा डोळ्याला माझ्या धारा लागल्या ना बस. तर मग थोडं 5 मिनिट मग कांदा वगैरे कट केल्याच्यानंतर मी थांबले आणि मग टोमॅटो वगैरे कट केले. तर बाकीची तर चॉपिंग झाली होती, पण काही भाज्या असतात बघा, जसं की भेंडी वगैरे, ते सगळं रात्री कट करून ठेवलं ना ते एकदम चिकचिक होतं. त्यामुळे मग मी काकडी आणि भेंडी सकाळी कट केली, टमाटर वगैरे आणि कांदासुद्धा, कारण कांदा पण म्हणतात बघा की म्हणजे असं कट करून ठेवू नये, जेव्हा पाहिजे तेव्हाच कट करत जाव. म्हणून मग मी आत्ता सगळं कट करून घेतलं. आणि आज भोगीच्या दिवशी सकाळी सकाळी मला कांद्याने रडवलं असो. तर इथे ना आता पटकन मी भाजी वगैरे टाकून घेते. आणि काल काय झालं माहिती आहे का, मुलं वरती झोपायलाच नाही आले. तर मुलं म्हणत होते खाली झोपायचं मम्मा हॉलमध्येच, तर कारण वरती खूप जास्त थंडी लागते ना, कारण वरती बेडरूममध्ये आम्ही पूर्ण स्टाईल लावलेल्या आहेत आणि त्यामुळे मग एवढं गार लागत होतं, एवढं थंड पडत होतं ना घर. म्हणून मग आयुष म्हणत होता मम्मा मला इथेच झोपायचे खाली. तर मग लेकराला ते एकट्याला खाली नाही झोपू शकत, त्यामुळे मग आम्ही हॉलमध्येच काल झोपी गेलो.
तर मुलं अजून झोपलेलेच आहेत आणि हॉलपासून किचन किती जवळ आहे ना, त्यामुळे मग खूप हळूहळू मी सगळं स्वयंपाक करत होते. कारण मला असं वाटत होतं की माझ्या स्वयंपाकाच्या म्हणजे कामामुळं ना लेकरांची झोपमोड होणे किंवा मग आहोंची झोपमोड होणे. त्यांनी पण बघा खूप थकून येतात रात्री काम वगैरे करून, तर मग त्यांना पण झोप बरोबर भेटणं आवश्यक आहे ना. त्यामुळे मग दमादमाने सगळी कामं करून घेत होती. आणि इथे बघू शकता तुम्ही सगळं मी तयारी करून ठेवलेली आहे. आता ह्या सगळ्या भाज्या मी रात्री कट करून ठेवल्या होत्या. हे गाजर वगैरे गोबी हे सगळं मी स्वच्छ पाण्याने आता धुवून घेणार आहे. तर बघा, बारामिसळीच्या भाजीसाठी मी कोणकोणत्या भाज्या घेतल्या ते सांगते. तर इथं टोमॅटो, काकडी, भेंडी, शेंगदाणे, थोडासा कांदा, मटर, शिमला मिरची, फ्लावर, मेथीची भाजी आणि मिरच्या, गाजर हे सगळं घेतलं होतं. तसेच गवारीच्या शेंगा वगैरे. तर चला आता मी बनवते भाजी. तर आता इथे मी बारामिसळीची भाजी बनवून घेत होते. त्यासाठी कढईत तेल टाकलं, त्यानंतर जिरे टाकले आणि नंतर जे अद्रक लसूण असतं ना बघा, ते मी बारीक पेस्ट करून घेतलं होतं, ते यामध्ये टाकलं. छान असं मिक्स करून घेतलं. थोडा ब्राऊन कलर आला ना, त्यानंतर मग कांदा टाकला. कांदाही आपल्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग सगळ्या भाज्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घ्यायच्यात. नंतर मग आपल्याला मसाला वगैरे सगळं ॲड करायचं आहे. इथे बघू शकता आता मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. आता कांदा वगैरे पण छान शिजला आहे. तर आता यामध्ये ना जे काही मसाले आहेत ना ते मी सुरुवातीला टाकून घेते. 2 मिनटं झाकण लावून ठेवले. तर इथे बटाटे वगैरे सगळं मी रात्री कट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि बटाटे बघा असेच ठेवले ना काळे पडतात, त्यामुळे मग पाणी टाकून ठेवायचं. तर इथे बघू शकता आता छान असा कांदा तळला. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळदी पावडर, घरचा काळा मसाला, आपलं घरचं लाल तिखट, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर थोडंसं, नंतर छान असं परत मिक्स करून घेतलं आहे मी. आणि मसाला बघा केव्हा पण भाजी बनवताना तेव्हा छान असं तळू द्यायचा, त्यामुळे काय होते भाज्यांना टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर सुरुवातीला मी बटाटे टाकले, त्यानंतर गाजर टाकले. ज्या भाज्या बघा लवकर शिजत नाही ना त्या भाज्या मी आधी यामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून काय होईल त्या भाज्यांना ना व्यवस्थित म्हणजे छानशी तेलामध्ये फ्राय झाल्या ना तर टेस्ट पण छान येईल आणि प्लस छान शिजतेसुद्धा. त्यामुळे मग आता थोडंसं परतून घेतलं मी भाज्या तेलामध्ये. आणि आता झाकण लावून ना एक 5 ते 7 मिनिट मी सगळ्या भाज्या शिजू देणार आहे. त्यानंतरच मग पाणी वगैरे टाकणार आहे. तर इथे गरम पाणी होण्यासाठी ठेवलं. आणि त्यानंतर आता मी आलेली आहे बाहेर. तर बघा मी उठल्या आधी झाडू बिडू का नाही मारलं ते सांगते. कारण मुलं सगळे हॉलमध्ये झोपले होते आणि मग आवाजानं लगेच उठतील ना, त्यामुळे मग मी थोडंसं लेट झाडू मारत आहे. लेट तरी पण बघा आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी उजेड वगैरे आलेला आहे. तर सुरुवातीला ना जे माझं पहिलं काम असतं ते म्हणजे देवासाठी फुलं आणणं. तर आता मी आमच्या घराच्या समोरच बघा स्वस्तिकचं फुलाचं झाड आहे, तर मग मी तिथे गेले. जे काही थोडेफार फुलं आहेत ते तोडून आणले आणि चला आता झाडू वगैरे मारून घेते सकाळचा. तर मला ना एका ब्लॉगखाली कमेंट आली होती, म्हणजे एका व्हिडिओखाली, खूप दिवसाचा व्हिडिओ येते, 1.5 वर्ष झाले असतील, जे अर्ली मॉर्निंग रुटीनचं आहे ना बघत, त्या व्हिडिओखाली कमेंट आली होती की ताई तू कसं दररोज सकाळी लवकर उठते, म्हणजे कसं लवकर उठायचं वगैरे त्याचं थोडंसं सांग म्हणून. तर काल का परवा दिवशी मला कमेंट आली, तर मी म्हटलं चला या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं. कारण बघा आता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ना हळूहळू म्हणजे अजून आपले जे फॅमिली आहे ते वाढत आहे, त्यामुळे मग नवीन नवीन ताई येत आहेत. आणि त्यामुळे मग ज्या ब्लॉगमध्ये जुन्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत भरपूर काही शेअर केलेलंच आहे तसं तर, पण ते ब्लॉग त्यांनी बघितले नसतील ना, त्यामुळे मग त्यांनी मला कमेंट केली होती. तर मी म्हटलं चला या ब्लॉगमध्ये म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं की सकाळी लवकर कसं उठायचं. तर बघा जेव्हा आपण सकाळी लवकर उठायचं असेल ना त्यावेळेस काय करायचं, रात्री थोडं लवकर झोपायचं. त्यामुळे काय होते लवकर झोपलं ना तर आपली झोप बराबर आपल्याला भेटते, त्यामुळे मग सकाळी लवकर आपल्याला चेव येतो. जर रात्री बघा तुम्ही 2-3 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसले किंवा मग रील्स बघत बसले, आणि आजकाल तर असं झालं आहे माहिती आहे का, आपल्या लेडीजला बघा कसा दिवसभर एवढा काही वेळ नसतो, घरातल्या कामातच वेळ जातो, त्यामुळे मग रात्री निवांत आपण फोन बघत बसतो. आणि जेव्हा पण आपण फोन बघतो तेव्हा मग इंस्टाग्राम असो किंवा मग यूट्यूब शॉर्ट्स असो, एकदा आपण बघायला गेलो ना मग सारखं स्क्रोल करत राहतो. आणि ते स्क्रोल करण्यामध्ये एवढा आपला वेळ वाया जातो की आपल्याला स्वतःला सुद्धा समजत नाही की 1-2 तास कसे निघून गेले. त्यातच मग काय 12-1 वाजतात आणि मग आपल्या झोपायला उशीर होतो. आणि झोपायला उशीर झाला ना तर मग आपल्याला झोप व्यवस्थित म्हणजे कमीत कमी बघा सगळ्यांना 6 ते 7 घंटे झोप घेणं खूप आवश्यक आहे पुन्हा आपल्या हेल्थसाठी. तर आपल्याला व्यवस्थित झोप मिळत नाही, उशिरा झोपल्यामुळे मग आपल्याला लवकर चेव येत नाही. तर जर तुम्हाला लवकर उठायचं असेल ना साधारणपणे 5 वाजता किंवा मग 6 वाजता,
तर काय करायचं, किंवा मग 4 वाजतासुद्धा संध्याकाळी थोडं लवकर झोपायचं, जसं की 9 वाजता 10 वाजता जसं तुमचं रुटीन असेल ना बघा, त्या हिशोबाने. आता माझं रुटीन खूप वेगळं आहे ह्या सगळ्यात, तर मी माझं नाही सांगत आहे, पण ज्या आता माझ्या नवीन ताई आहेत त्यांचं रुटीन वेगळं असू शकतं, माझं रुटीन वेगळं, म्हणजे प्रत्येकाचंच रुटीन वेगवेगळं असतं आपल्या. तर आपल्या हिशोबानं थोडं लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय होईल, जर आपण समजा म्हणजे 10-10:30ला झोपलं ना, तर मग सकाळी 5 वाजेपर्यंत छान अशी आपल्याला झोप मिळेल. आणि त्यामुळे ना आपण मग लवकर पण उठू. आणि बघा बऱ्याच वेळेस काय होतं, आपण असं ठरवतो की उद्या मी लवकर उठणार आहे, मग अलाराम लावतो, पण ते अलाराम वाजून वाजून बंद पडून जातो, पण आपण काही उठत नाही. एकदा अलाराम वाजला बंद करून ठेवून देतो, दुसऱ्यांदा वाजला बंद करतो. तर असं होतं बघा. आणि ते ह्यामुळे होतं कारण आपल्याला झोप बरोबर मिळत नाही. आणि आपण असं पण विचार करतो ना, 5 मिनटं झोपू मग परत मी उठेल असं, आणि असं म्हणत म्हणत कधी मग 7 वाजतात ते पण कळत नाही. त्यामुळे काय करायचं, जर लवकर उठायचं असेल ना बघा ताईंनो, तर सुरुवातीला 3 गजर लावायची, 3 अलाराम लावायचे. आणि बघा एक अलाराम लावला ना, तर मग आपण काय होतं, बंद करतो. दुसरा लावला ना, तर मग आपण आपली थोडीशी झोप मोड होते. आणि मग तिसरा जेव्हा अलाराम वाजतो ना, त्यावेळेस आपण पूर्णपणे म्हणजे जागे होतो. त्यावेळेस लगेच उठायचं, आणि उठल्याबरोबर आपलं जे अंथरूण पांघरूण काय ना ते आधी समेटून ठेवायचं, म्हणजे घडी वगैरे मारून ठेवायचं. त्यामुळे काय होतं, मग परत आपण झोपायला जात नाहीत. आणि उठल्याबरोबर थोडं म्हणजे तोंडावर पाणी वगैरे मारायचं, त्यामुळे आपली झोप पण उडून जाते आणि आपल्या रेग्युलर रुटीनला लागायचं. तर अशाच पद्धतीने मी पण थोडं लवकर उठत असते. माझं रुटीन खूप वेगळे आहे, कारण माझे हस्बंड खूप उशिरा येतात घरी, 11 वाजता, कधी 11:30 वाजता. तर तोपर्यंत मग मला जागे राहावेच लागतं, कारण मग त्यांना जेवायला पण वाढायला लागतं, किंवा मग कधी कधी ते येईपर्यंत पण मी जेवण वगैरे करत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी थांबते. आणि तसं तर त्यांनी म्हणतात की माझ्यासाठी थांबत जा, नको तू तुझं जेवण वगैरे करत जा. पण बघा मला एकटीला ना जेवण करा वाटत नाही, त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी थांबत असते. तर मग आमचं जेवण वगैरे 11:30 वाजेपर्यंत होतं, आणि मी 12ला झोपते. रात्री मी मोबाईल जेव्हा 12 वाजतात तर त्यानंतर मोबाईल पूर्णपणे बंद करते, कारण जर मला सकाळी लवकर उठायचं असेल ना बघा, तेव्हा मला मोबाईल बंद करूनच ठेवायला लागतो 12च्या नंतर. कारण मग कसं, मग 12 ते 5 वाजेपर्यंत माझी छान अशी झोप होती, आणि मला सकाळी लवकर जाग येते. नाही तर मग मी मोबाईल बघत बसले नाही तर मग मला पण उशीर होतो. त्यामुळे मग सर्वात पहिले जे कारण आहे ना सकाळी उशिरा उठण्याचं, ते मोबाईल. म्हणजे मला असं वाटतं बरं का, की सगळ्यांना असं नसू शकतं सगळ्यांबरोबर, पण माझं एक असं आहे की मग एकदा मोबाईल घेतला ना, तर मग ते बघण्यामध्ये खूप वेळ वाया जातो. त्यामुळे शक्यतो मी रात्री झोपताना मोबाईल म्हणजे बंद करून ठेवते, स्विच ऑफ करून ठेवते, आणि सकाळी जेव्हा माझी सगळी कामं होतात ना बघा, त्यावेळेस ओपन करते. आणि मला तर ना ब्लॉग शूट करायचं असतं, त्यामुळे मग उठलं की लगेच मी ब्लॉग मला स्टार्ट करते, म्हणून मग मोबाईल मला पाहायलाच मिळत नाही. तर चला ताईंनो, तुम्हाला सांगते की सकाळी लवकर उठण्याचे कोणकोणते फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होते, कारण आपण सकाळी लवकर उठलं ना, तर आपल्याला दररोजपेक्षा थोडा जास्त वेळ भेटतो. कसलीही चिडचिड न करता किंवा कोणतीही घाई गडबड न करता आपली सगळी कामं आरामात होतात. तर हा पहिला फायदा आहे. दुसरा म्हणजे आपण टिफिन वगैरे सगळ्यांचे टिफिन, घरातले जसं हस्बंड असो किंवा मग आपली मुलं असो, त्यांची सगळ्यांची टिफिन आपण वेळेवर बनवून देऊ शकतो. आणि काय होतं बघा, जर कधी कधी ना आपल्याला उठायला उशीर झाला ना, मग आपण म्हणजे मुलांना आपण काहीतरी असं स्नॅक वगैरे देतो, त्यामुळे मुलांचं जेवण बरोबर होत नाही. आणि एकदा मुलांना ना असं चटरपटर खायला दिलं ना, किंवा मग डब्यामध्ये पोळी भाजी किंवा पराठे वगैरे काही नाही दिलं असंच, किंवा चिवडा पोहे असलं काही दिलं ना, तर मग मुलांना ती गोष्ट खायची सवय लागून जाते. आणि त्यामुळे मग नंतर मुलं डब्बा व्यवस्थित नेत नाहीत बघा. पोळी भाजी असो किंवा मग घरचं जेवण न्यायला नको म्हणतात, जसं की चिवडा असो, चिप्स असो, हे सगळं न्यायला त्यांना सवय लागते. आणि जर आपण सकाळी लवकर उठलं ना बघा, तर आपला टिफिन वगैरे मुलांचा वेळेवर होतो, त्यामुळे आपण मुलांना पौष्टिक आणि चांगलं अन्न टिफिनमध्ये देऊ शकतो. त्यामुळे मग मुलांच्या हेल्थकडे पण व्यवस्थित आपल्याला लक्ष देता येतं. तिसरा फायदा सांगायचा झाला तर बघा, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, ते खूप चांगलं असतं. तर ब्रह्ममुहूर्तावर आजकाल तर कोणी उठत नाही बघा सकाळी, म्हणजे 4:30 वगैरे वाजता. म्हणजे बरेच लोक उठतात, पण असं नाही म्हणत आहे की कोणी उठत नाही आहे, खूप लोक उठतात. पण आपल्या म्हणजे आज जसं की आपण सूर्य उगवायच्या आधी उठतो, जसं की माझं रुटीन आहे, मी 5 वाजता उठते, कारण त्यामुळे ना माझे दिवस पूर्ण व्यवस्थित, म्हणजे जसं मी ठरवलेलं आहे ना तसा जातो. सगळी माझे कामं त्या वेळेस होतात. तर सकाळी लवकर सूर्य उगायच्या आधी आपण उठलो ना बघा, तर आपल्याला खूप रिलॅक्स आणि खूप छान वाटतं. म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो, आणि एकदम आपलं माइंड फ्रेश होतो.
चौथा फायदा सांगायचा झाला तर सकाळी लवकर उठल्यामुळे बघा आपली सगळी कामं वेळेवर होतात आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटतो. नाही तर बघा आपण गृहिणी ज्या असतात ना त्यांचा सगळा वेळ किचनमध्ये आणि कामं करण्यात जातो, त्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळच नसतो. या वेळेमध्ये बघा जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता ना त्यावेळेस दुपारी जे काही तुम्हाला वेळ भेटतो ना त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कामं करू शकता. जसं की तुमचा एखादा छंद असेल तर ते तुम्ही जोपासू शकता किंवा मग स्वतःकडे लक्ष देऊ शकता किंवा मग पार्लरला जाऊ शकता. खूप सारे असे आपले छोटे छोटे कामं आहेत ते आपण करू शकतो त्या वेळेमध्ये. आणि तर हे सगळे फायदे आहेत सकाळी लवकर उठण्याचे. ताईंनो मला कॉमेंट आली म्हणून मग तुमच्यासोबत हे सगळं मी शेअर केलं. बघा ज्याची त्याची मर्जी आहे, ज्याला पटलं त्यांनी म्हणजे तसं फॉलो करत जा, ज्याला नाही आवडलं ते ठीक आहे. म्हणजे असं कोणासोबतही जबरदस्ती नाही आहे ताईंनो. कॉमेंट आली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं हे सगळं आणि हे माझं रुटीन आहे म्हणून मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. मग कुणाचंही मन दुखवायचं किंवा कुणालाही म्हणजे हार्ट वगैरे करण्याचा माझा काही हेतू नसतो. फक्त जे मला काही कॉमेंटद्वारे विचारलं जातं त्याचे मी आन्सर ब्लॉगमध्ये करत असते. आणि खरंच ताईंनो मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला कॉमेंट करत जावा, मला खूप छान वाटतं तुमच्या कॉमेंट वाचून. आणि तुम्हाला ना कोणकोणत्या टॉपिकवर म्हणजे व्हिडिओ पाहिजे आणि कशा पद्धतीने पाहिजे ते पण तुम्ही मला सांगू शकता. तसेच तुमची काही ॲडवाईस असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे देऊ शकता. तर असंच तुमचं प्रेम माझ्या ब्लॉगवर राहू द्या ताईंनो आणि असाच सपोर्ट करा. तर इथे बघू शकता ताईंनो आता तुम्हाला बोलत बोलत ना भाजी वगैरे मी करून घेतलेली आहे भोगीची. त्यानंतर मी लगे हात चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि चपात्या खूप छान फुगत होत्या, पण ही चपाती थोडीशी करपली बरं का. तर असो आता छान अशा सगळ्या चपात्या मी करून घेतल्या. आणि आधी चपात्या मी यासाठी केल्या कारण आलूचा टिफिन मला द्यायचा होता, तर त्यामुळे मग मी म्हणलं भोगीची भाजी आणि चपाती हे सगळंच मी टिफिनमध्ये देईन कारण त्याला पण भोगीची भाजी खूप आवडते. बघा नॉर्मली जेव्हा आपण मिक्स व्हेज बनवतो ना बघा ते तशी भाजी बनत नाही जशी आज बनते, कारण आज ना वेगळीच टेस्ट येते भाजीला, कारण तो सणच आहे ना आज त्याचा. तर खूप मस्त अशी भाजी वगैरे बनते. आणि आरूला ना स्पेशली भोगीची भाजी खूप आवडते म्हणून मग मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेत आहे. तर आता त्याचा टिफिन वगैरे मला पॅक करायचा आहे आणि सोबतच नाही मी बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवून घेत आहे. तर 1 किलो असं बाजरीचं पीठ मी रात्री यांना म्हणजे आणायला सांगितलं होतं ते त्यांनी आणून दिलं मला. तर आता छान अशा बाजरीच्या भाकरी मी बनवून घेत आहे. तसं तर खरं सांगू ताईंनो मला बाजरीच्या भाकरी एवढ्या छान येत नाही बनवता, म्हणजे कोणत्याच भाकरी एवढ्या छान बनवता येत नाहीत, पण मी ट्राय करते चांगल्या बनवण्याच्या. जशी माझी आई बनवते ना बघा तशा तर मला जमत नाही, पण ठीक आहे जसं होईल तसं करत असते. तर वरतून छान असे भाकरीला तिळ वगैरे लावले आणि छान अशा बाजरीच्या भाकरी अशा पद्धतीने बघा बनवून घेतल्या. असं म्हणतात बघा की बाजरीच्या भाकरीला ना आज मस्त तीळ वगैरे लावून करत जावं, त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने करत आहे. तर इथे बघू शकता ताईंनो मी तिळाचे लाडू बनवून ठेवले होते. तर त्यामधला ना एक लाडू मी आरूच्या टिफिनमध्ये सुद्धा त्याला देत होते खायला. तर त्याला आवडतो तिळाचा लाडू वगैरे त्यामुळे. तर आज आरुषच्या टिफिनमध्ये आहे मस्तपैकी भोगीची भाजी, त्यानंतर एक तिळाचा लाडू आणि एक चपाती. तर चला आरूचा टिफिन आता मी पॅक केलेला आहे, सोबतच मी बॉटल वगैरे पण भरून ठेवलेली आहे. शावरून बसलाय ना, आज युनिफॉर्म नाही घातलाय. आज काय स्कूलमध्ये काय झालं शिवा? बॉटल दादाला स्कूलमध्ये न्यायची ना बाळा. अगं बादा मार देईन बाळाला आरूला जायचं स्कूलमध्ये. तुझी बॉटल तर तू तोडून टाकली आहे ना, आणि आता ह्या बॉटलच्या मागे लागले. 400 रुपयाची एक बॉटल आणली तोडून टाकली त्याने. अरे यार भांडण करू नका मालू मालू, भांडण कर. गाडी ठेवू ना शिवची गाडी घेतली तर तू रडतो. मग तुला कोणत्या बी कलरची नेली तर काय व्हायला, पतंग उडवायला तर पाहिजे. पतंग कोणती घेतली बघा तुम्ही. हा तू दाखवलीच नाही ना, आम्ही कुठून बघणार. आरू चल रिक्षावाला आला. आरू स्कूल मध्ये चाललाय. काय पतंग घेऊन चाललाय ना. दोघ पतंग बघू दे. हा घेतली. ते उघड आरू. सँडल घालून जायचे आज. रांगोळी मोडून टाकशील.
नाही होत. हातात घेऊन जा हातात. बाय आरू. बाय आयुष. आयुष आपल्यात ना आता ते मध्ये मी पतंग काढले बघा. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 7:30 आणि सूर्यदेव पण निघालेले आहेत बघा. तर आता मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर छान अशा भाकरी केल्या 3-4. माझा सगळा स्वयंपाक झाला. इथे बघू शकता सगळं ना. लास्ट आता भाकर एवढी भाजून घेते मग झालं आपलं. सगळा स्वयंपाक वगैरे झालाय. पण चहा पिला नाही सकाळपासून, तर आता पटकन चहा बनवते. तर आता एकदम चहाची तलब झाली. आता खूप वेळ झाला ना, 8:30. नवरोबा पूजा करायला. आज कुठून दिवस उगवला, पूर्वेकडून की पश्चिमेकडून? आज सूर्य आहे ना, पश्चिमेकडून उगवलाय. त्याच्यामुळे मग पूजा व्हायली आज आमच्या देवाची. पूजा करू देते ना आणि नंतर मग नैवेद्य वगैरे देवाला ठेवू. त्यानंतर बाहेर जायचे. चला चहा बनवते आधी. 4 भाकरी इथे मी करून घेतल्या. जास्त काही भाकरी बनवल्या नाही, कारण फक्त देवाच्या नैवेद्यापोट्या करून घेतल्या. पप्पाला नेऊन दे फुला. पप्पा पूजा करायलाच ना, जा नेऊन देतो. हो घ्या हो फुलं. फुलं शिवनं फुलं नेऊन दिले आणि मी दुकानावर गेलते. 2 बिस्किट घेऊन आले. पटकन आता चहा बनवते. अशी पूजा केली आहे आज ह्यांनी मस्त. अहो तर आता ह्यांची पूजा वगैरे करून झाली आणि मी नैवेद्याचं ताट पण घेऊन आले होते. तर आता त्यांनी ठेवले बघा. तर 2 भाकरी आणि भोगीची भाजी वगैरे भाकरीवरच मी ठेवली. सोबतच थोडासा गूळ ठेवला आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. तर अशाच पद्धतीने बघा भोगी वगैरे आम्ही करतो नेहमी. तर वाटीमध्ये भाजी वगैरे ठेवणार होते मोठ्या ताटात, पण जे आमचं देवर आहे ना बघा, ते खूपच लहान आहे, तिथे ठेवायला जागाच नाही एवढी. त्यामुळे मग अशा पद्धतीने ठेवलं. त्यानंतर तुळशीला सुद्धा मी नैवेद्य दाखवला. सोबतच आमच्यासाठी मस्तपैकी चहा बनवला. आत्ता वाजलेले सकाळची 8:30 आणि बघा 8:30 वाजेपर्यंत सगळी कामं झालेली आहेत. चहा आणि पार्ले बिस्किट. किती जायची गडबड होतीये. माझं आवडलंय आणि आता मी जात आहे बाहेर. चला. तर भोगी वगैरे छान अशी केली. सगळं घरातलं आवडलं आणि त्यानंतर आता आम्ही जात आहोत हॉस्पिटलमध्ये, कारण माझी अपॉइंटमेंट होती ना त्यासाठी. तर आता सुरुवातीला टायमिंग सांगते तुम्हाला. तर आता वाजलेले सकाळचे 10 आणि आम्ही ना इथे शार्ड स्टेशनच्या इकडे आलो होतो, बिर्ला मंदिरच्या इकडे. तर आता आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. बनाना खाऊ. तर आत्ताच आम्ही ना सुकडे वगैरे सगळं घेतलं आणि आता ज्यूस पिण्यासाठी इथं आलो. खूप थकून गेलो. तू सकाळपासून फिरत होते ना. पिल्लू भूक लागली. तुला खूप भूक लागली. तर हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. त्यानंतर जे काही सामान वगैरे घ्यायचं होतं ना संक्रांतीचं, ते सगळं घेतलं ताईंनो. आणि आता इथेच व्हिडिओचा एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना ताईंनो तर प्लीज एक लाईक करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.